मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इंदापूरच्या दौऱ्यावर होते. नेरा नरसिंहपूर येथे हेलिकॉप्टरने ते आले. हेलिकॉप्टर येथील मानकेश्वर वाड्यात उतरले. वाड्यात हेलिकॉप्टर उतरल्याने तुम्हास आश्चर्य वाटेल. नेमका कसा आहे हा वाडा, काय आहे याचा इतिहास पाहूयात. नीरा भीमा यांच्या पवित्र संगमावर भक्तश्रेष्ठ प्रल्हादानं आपल्या आराध्य दैवतांची स्थापना केली. त्यांनी केलेल्या वालुका मूर्तीत श्री नृसिंहाने प्रवेश करून आपल्या भक्तांसाठी नीरा नरसिंहपूरला कायमचं वास्तव्य केलं. त्यामुळे या क्षेत्राला तीर्थाचं स्वरूप प्राप्त झालंय. याच मंदिराजवळ हा माणकेश्वर वाडा आहे. या वाड्याची शैली पुण्याच्या शनिवार वाड्याच्या दरवाजाची आठवण करून देते. पश्चिमेचा दरवाजा तर डोळ्यात भरतो आणि ही ऐतिहासिक बांधणी आणि वास्तू मनात ठसते. या वाड्याच्या भव्य अशा तटबंदीची रुंदी 10 फुटाहून अधिक आहे, तर दरवाजाच्या दोन्ही बाजूचे बुलंद बुरुज आणि त्यालगतच्या नदीपात्रापासून 90 फूट उंचीचा चिरेबंदी तट अभेद्य किल्ल्यासारखा वाटतो. भीमा तीरावर माणकेश्वर घाटावर हा वाडा असून आजही या प्रचंड वाड्याचे अवशेष आपल्याला खिळवून ठेवतात. सरदार माणकेश्वरांनी स्वतः नीरा नरसिंहपूरला येऊन नरसिंहाची उपासना करण्यासाठी त्यांनी 4.5 एकराचा मोठा भव्य किल्ल्यावजा हा या ठिकाणी त्यांनी वाडा बांधलेला आहे. स्वतः या ठिकाणी तर राहिले. त्यांनी नरसिंहाची या ठिकाणी तर पूजा अर्चा केली. त्यांचे बरेच वंशज या वाड्यामध्ये या ठिकाणी राहिलेत. अजूनही त्या किल्ल्याची अभेद्याची कमान आहे. चारी बाजूने तट आहे आणि त्या तटामध्येच सध्या या ठिकाणी गव्हर्नमेंट शासनाने 25 रूमचे 2 भक्त निवास आणि त्याचबरोबर पर्यटन निवास अशा प्रकारची योजना त्या माणकेश्वर वाड्यामध्ये केल्या आहेत. याच वाड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी 260 कोटी निधी देऊन सुसज्ज असं पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून भक्तनिवास उभारण्याचा शुभारंभ केला. यावेळी वाड्याचं अस्तित्व कायम राहणार असल्याचं गावकरी सांगतायत. मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या वतीने या ठिकाणी नीरा नरसिंहपूर तीर्थक्षेत्रामध्ये जो काही 260 कोटीची विकासगंगा या ठिकाणी आणली आहे, त्या विकासगंगेचं प्रत्यक्ष रूप या मानकेश्वर असणाऱ्या वाड्यामध्ये या ठिकाणी भक्तनिवास बांधून या ठिकाणी पूर्णत्वाला करण्याचा प्रयत्न केले. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विकास मंडळाच्या वतीने सुद्धा या ठिकाणी भक्तनिवास आणि पर्यटन केंद्र निर्माण केलं आहे. त्यामुळे यथावकाश हा वाडा मानकेश्वर वाडा याच नावाने, परंतु त्याचं संपूर्ण बांधकाम पूर्णत्वाला झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. संत तुकाराम महाराजांनी या क्षेत्राला दक्षिण प्रयाग असं म्हटलंय. या वाड्याचं काम जरी अर्धवट राहिलेलं असलं तरी हा वाडा एवढा मोठा आहे की या वाड्यात चक्क हेलिकॉप्टर उतरलं आणि हा वाडा आज पुन्हा चर्चेत आलाय. त्यामुळे नीरा नरसिंहपूरला लक्ष्मी नृसिंहाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी हे देखील एक नवं पर्यटन स्थळ मिळालंय. जावेद मुलानी, झी मीडिया, इंदापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.